खाली बसायचं म्हटलं की पूर्ण आपल्या ह्या गुडघ्यांवरती आधार देऊन कसला तरी तुम्हाला आधार सपोर्ट घेऊन पूर्णपणे खाली बसावं लागतं. ते पण खाली बसताना पूर्ण हाताचा आपल्याला सपोर्ट घ्यावा लागतो. त्यानंतर पाय असे खाली तर अजिबातच फोल्ड होत नाहीत. मांडी घालून व्यवस्थित बसू शकत नाही आहात. परत वरती उठायचं म्हटलात की पूर्ण भार द्या, शरीराचा भार पूर्ण हातांवरती सपोर्ट घ्या आणि वरती उठावं लागतं. आता हा त्रास मला माहितीये वयोमानानुसार सुद्धा हा त्रास होतो, पण कमी वयात सुद्धा हा त्रास व्हायला चालू झालेला आहे. हे गुडघे खाली वाकतच नाही, बसायलाच त्रास होतो आणि जरी बसलात तरी उठायला त्रास होतो. जेवायला खाली बसलात जास्त वेळ बसू शकत नाही, पायच फोल्ड होत नाही, पाय समोर असे सोडावे लागतात आणि बसावं लागतं. त्यामुळे काय करतो आपण, फक्त वरती बसून आपल्याला सोप्या पद्धतीने जमतंय असं पाहून आपण फक्त वरती बसून सगळी कामं करत असतो. पण जर तुम्ही खाली बसत नसाल व्यवस्थित, समजा असं सुद्धा तुम्हाला बसता येत नसेल मलासनमध्ये, वरती तुम्हाला उठायला त्रास होत असेल, तर हे सगळं जर तुम्ही करू शकत नाही आहात ना, तर तुमच्या ह्या इथून पायापासून ह्या मांड्या, हा हिप्सचा इकडचा भाग, इकडचे जॉईंट्स, गुडघे तुमचे हेल्दी नाही आहेत, तुम्ही फिट नाही आहात. जेव्हा तुम्ही सोप्या पद्धतीने असं बसू शकणार आहात, पुन्हा वरती उठू शकणार आहात, तेव्हा जर तुम्ही ही पोझिशन ह्या व्हेरिएशनमध्ये जर तुम्ही उठताय बसताय, असं जर समजायचं आहे की तुमचे हे पाय खूप छान मजबूत आणि हेल्दी आहेत. असं तुम्हाला जर बसता येत नसेल ना, तर कितीही वय होऊ द्या, जास्त होऊ द्या, कमी असू द्या, हे व्यायाम जे सांगेन ते करून पहा. केलात तर गॅरंटी आहे तुम्हाला रिझल्ट हा दिसणार आहे. पण सुरुवातीला व्हिडिओ पाहून घाई करायची नाहीये, कारण तुम्हाला तुमचा त्रास कितपर्यंत आहे हा तुम्हाला माहिती आहे. मी एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे कशा पद्धतीने करायचंय आणि तुम्हाला रिझल्ट सुद्धा दिसणार आहे. कमेंट्स करायचे आहेत, माझ्यासोबत एक्सरसाइज करायची आहे, कमेंट करा कोणी कोणी सुरुवात केलेली आहे. बघा, एकदम सोप्या एक्सरसाइज सांगणार आहे, अजिबात कठीण नाहीये. 3च एक्सरसाइज आहेत, घरच्या घरी व्यवस्थित, फक्त 5 मिनिटं लागणार आहेत. 5 मिनिटं दररोज तुम्ही स्वतःसाठी 5 मिनिटं काढूच शकता. 5 मिनिटं काढा आणि माझ्यासोबत हे व्यायाम करा. किंवा जर तुमच्या घरी अजून कोणाला हा त्रास असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, खरंच त्यांना उपयोग होणार आहे. इथे आपल्याला एक खुर्ची लागणार आहे, खुर्चीचा आधार घेऊ. आता खुर्ची ही सगळ्यांच्या घरी असते, त्यामुळे तुम्हाला एक खुर्ची घ्यायची नसेल तर भिंतीचा वापर करून सुद्धा तुम्ही करू शकता, किंवा छोटा टेबल असेल जिथे तुम्ही व्यवस्थित कम्फर्टेबल आहात त्याचा तुम्हाला वापर करायचा आहे. ठीक आहे. आता सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. काय करायचंय, आता इथे तुम्ही एक खुर्ची घेतली की बघा एकदम सोपं आहे. इथले जे तुमचे स्नायू कडक झालेत ना, इथे गुडघ्यातले स्नायू कडक झालेले आहेत, अजिबात इथली हालचालच नाहीये, एकदम बॉडी इथून स्टीफ झालेली आहे, ती मोकळी करायची असेल, जेव्हा तिथले स्नायू तुमचे लवचिक होणार आहेत तेव्हाच तुम्ही इझिली खाली जाऊ शकणार आहात, वरती येऊ शकणार आहात. अगदीच तुम्ही इझिली नाही गेलात खाली तरी किमान व्यवस्थित सपोर्ट आधार घेऊन तरी तुम्ही खाली व्यवस्थित बसू शकणार आहात, मांडी घालू शकणार आहात. ठीक आहे. याची गुडघ्यांची आणि ह्या भागाची आपली हालचाल झाली पाहिजे. ठीक आहे. चला काय करणार आहोत बघा, इथे खुर्ची घेतलेली आहे, दोन्ही पाय आपल्याला ह्या आपल्या शोल्डर लेवल पाय ओपन करायचे. ठीक आहे. आता माझे पाय दिसतायत की नाही माहिती नाही, पण व्यवस्थित तुम्हाला ओपन करायचे आहेत. दोन्ही हात तुम्हाला असे ठेवायचे आहेत. बघा असे ठेवले आपण. काय करायचंय, श्वास घ्यायचाय आणि ह्या खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. बसू शकत आहात एकदम सोप्या पद्धतीने चालेल. आणि जर तुम्हाला बसता येत नसेल तर काय करायचंय, फक्त इथे गेलात पुन्हा अप. ठीक आहे. बघा श्वास घेतला, खाली बसलो, अप. आता मी खाली बसताना लक्ष ठेवा, व्यवस्थित माझ्यासोबत करून पाहायचं आहे. मोबाईल समोर ठेवा आणि माझ्यासोबत करा. खाली बसताना हा हिप्सचा भाग आपल्याला पाठीमागे घेऊन जायचंय. नाही आपल्याला गुडघे असे वाकवायचे नाहीये, त्यात गुडघेदुखी अजून होणार आहे, त्रास अजून वाढेल. त्याच्यापेक्षा व्यवस्थित करायचंय. गुडघ्यांना आपल्याला काहीच करायचं नाहीये, पाय खाली आपल्याला जमिनीवरती असे दाबून ठेवायचे आहेत आणि श्वास घेतला, हा भाग हिप्सचा भाग सरळ जायचंय खाली. बस गेलात खाली, अप. इथूनच वरती यायचंय, गुडघ्यातून नाही. बघा व्यवस्थित बघून घ्या. खाली गेलात, अप. म्हणजे ह्याच भागावरती सपोर्ट, आपला हा हिप्सचाच भाग आपल्याला खाली घेऊन जायचा आहे, त्याच भागाने वरती यायचंय. काय जर तुम्ही चुकी कुठे करणार आहात बघा, इथे तुम्ही भार देऊन जर उठत असाल तर गुडघेदुखीचा त्रास तुम्हाला होणार आहे. त्यामुळे सरळ बघा, श्वास घेतला, हिप्सचा भाग पाठी गेला,
श्वास सोडत वरती. बघा 1, गुडघे समोरून स्वतःहून फक्त वाकणार आहेत. आपल्याला स्वतःहून आपल्याला असं पुढे करून जायचे नाहीये. जेव्हा तुम्ही खाली जाताय तेव्हा फक्त बस. यामुळे काय होणार आहे, पायाची हालचाल होते, हा भाग पूर्ण खाली जातो. हालचाल झाल्यामुळे इथले जे स्नायू आहेत पूर्ण हे मोकळे होणार आहेत. इथला जो कडकपणा आहे तो सुद्धा मोकळा होणार आहे. आता हा झाला पहिला व्यायाम. दुसरा व्यायाम प्रकार आपल्याला काय करायचा आहे, आणि हो, जर तुमच्याकडे खुर्ची खाली कमी, आता इथे 2 आहेत म्हणून याची उंची वाढलेली आहे. जर एकच असेल त्याच्यावरती तुम्हाला उशी ठेवून सुद्धा तुम्ही करू शकता. एकावर एक उशी ठेवा, फक्त व्यवस्थित ठेवायची आहे की तुम्ही खाली पडणार नाही हे सुद्धा पाहायचं आहे आणि करायचंय. हा, आता दुसरा व्यायाम प्रकार. आता काय करायचं बघा, आपल्याला इथे खुर्चीचा सपोर्ट घ्यायचा आहे ना, तर आपल्याला थोडंसं बॅक साईडला यायचंय आणि इथे आपण होल्ड राहणार आहोत थोडा वेळ. बघा इथे समोर बघायचं आहे. इथे आपण आपल्या खुर्चीला पकडलं, सेम पायांमध्ये गॅप ठेवायचंय आणि आपल्याला हळूहळू खाली जायचंय. सेम जसं सांगितलंय ना तसंच जायचंय. आता बघा इथेपर्यंत गेला सुरुवातीला चालेल, इथे होल्ड राहायचंय. 1 2 3 4 5, पुन्हा अप. सांगितलंय तसंच हिप्सचा भाग पाठीमागे, गुडघे असे वाकवायचे नाहीयेत. बघा श्वास घेतला, होल्ड 1 2 3 4 5, पुन्हा अप. एकदा प्रॅक्टिस झाली, 8-10 दिवस झाले की हळूहळू खाली जायचंय. पूर्ण खाली गेलात इथे पकडा, 1 2 3 4 5, अप. काउंटिंग वाढवा, होल्डिंग वाढवा, पण कधी 15-20 दिवस झाल्यानंतरच. पहिल्याच दिवशी करायला जाऊ नका, नाहीतर पाय अजून दुखणार आहे. आपल्याला सावकाश जायचं आहे. महिना तरी लागणार आहे तुम्हाला ह्या ज्या 3 एक्सरसाइज आहेत ना ह्या व्यवस्थित समजायला आणि करायला सुद्धा. 1 महिना दररोज न चुकता करायचे, न चुकता करायच्याच आहेत. आणि मला 1 महिन्यानंतर कमेंट करून सांगा की तुम्हाला खरंच किती छान रिझल्ट दिसला. जो तुमचा रिझल्ट असेल, जो अनुभव असेल तो मला फक्त सांगायचा आहे. नक्की दिसतो, फक्त व्यवस्थित व्हेरिएशन ठेवा, व्हिडिओ चुकवू नका आणि घाई करू नका. बस. आता तिसरा व्यायाम प्रकार पाहणार आहोत. आता हे तुम्हाला किती वेळा करायचं आहे, किमान सुरुवातीला फक्त 5 वेळा. हळूहळू त्याचं काउंटिंग वाढवायचंय. कधी 15-20 दिवसांनंतर, जेव्हा तुम्हाला वाटते की आता हा मी व्यवस्थित जाऊ शकते, व्यवस्थित वरती उठू शकते, तेव्हा तुम्हाला त्याचं काउंटिंग आणि होल्डिंग वाढवायचंय. घाई करायची नाहीये. आता लास्ट शेवटचा व्यायाम प्रकार पाहणार आहोत. एकदम सोपा आहे. बघा काय करायचंय, सेम इथे खुर्चीला व्यवस्थित पकडायचं आहे. थोडंसं गॅप ठेवा, सेम पायांमध्ये पण गॅप, आणि ते थोडंसं आपल्याला हलकंसं असं फक्त मान खाली वाकवायचे. पाय वरती उचलायचा आहे. आता जेवढा येईल तेवढा वरती उचला. समजा सुरुवातीला एवढा आला चालेल, पुन्हा जसं प्रॅक्टिस कराल तसा वरती येणार. एवढा वरती उचलला, हळूहळू पाय पाठीमागे स्ट्रेच करायचं आहे. बघा झाला स्ट्रेच. बघा श्वास घेतला, स्ट्रेच केला, श्वास सोडून दिला, पुन्हा पाय खाली ठेवायचा आहे, पुन्हा वरती उचलला, पाठीमागे जेवढा, आता सुरुवातीला एवढा होईल, पूर्ण असं सरळ होणार नाही, चालेल. जेव्हा तुम्ही बघा पाय वरती उचलणार आहात, पाय असं सरळ करण्याचा प्रयत्न करणार आहात, तेव्हा थोडी बॉडी तुमची खाली वाकणार आहे. असं करून वाकायचं नाही, बॉडी बघा सरळच आहे. हा 1, समोर बघा 2 3, बघा एकदम सोपं आहे. सेम दोन्ही पायानी 1, सरळ करा पाय. हा जेवढा सरळ होणार आहे तेवढी तुमच्या पायाची हालचाल होणार आहे. बघा काय करताय, पाय वरती उचलताय, पाठीमागे स्ट्रेच करताय. हे इथले पूर्ण स्नायू तुमचे जे कडक झालेले आहेत ते मोकळे होणार आहेत. इकडून जो कडकपणा झालेला आहे ना गुडघ्याच्या इकडून पाठीमागून, तो सुद्धा तुमचा मोकळं होणार आहे. ज्या नसा एकदम अशा स्टिफ झालेल्या आहेत, अजिबात पाय हलतच नाही, बसायला उठायला त्रास होतो, मांडी घालायला सुद्धा आजकाल त्रास होतो, मांडी फोल्डच होत, पाय फोल्डच होत नाही गुडघ्यातून, हे सगळे त्रास कमी होतील कधी, जेव्हा ह्या एक्सरसाइजची प्रॅक्टिस कराल त्यावेळेला. त्यामुळे प्रॅक्टिस करायची आहे आणि मला कमेंट्स करायचे आहेत, कुणी कुणी सुरुवात केलेली आहे आणि कोणाला हा व्हिडिओ आवडलेला आहे. व्हिडिओ आवडला तर एक लाईक सुद्धा करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अशाच एक्सरसाइज व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.